स्ट्रक्चर ऑफ ऍटम नाव टाका. काय लेसनचं नाव? लेसनचं नाव काय? आवाज बंद. लेसनचं नाव काय? लेसनचं नाव काय? अरे नाव काय तुझं? हा काय? जास्त उत्तर सर्वेच देईल. स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स का माहितीये का? त्याला लेसन पूर्ण येतो आणि त्याचा झालेला आहे 9th क्लास मध्ये. ओके, आणि ध्यान परत एकदा आपल्याकडे बी झालेला आहे स्ट्रक्चर्स ऑफ ऍटम्स. ओके, आता बेटा या चॅप्टर्स मध्ये आपण काय शिकणार आहे? ऍटमच्या स्ट्रक्चर बद्दल शिकणार आहोत. मग ऍटम म्हणजेच कोण बाळांनो? तर जे सर्व एलिमेंट आहेत पॅरियोडिक टेबल्स मधले, ओके, त्यातल्या एकेकाला ऍटम्स असे म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल हा एक हायड्रोजन नावाचा ऍटम्स आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर 1 आहे. ओके, आता याच्या स्ट्रक्चरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. याचं स्ट्रक्चर कसं असतं बारकाईने बघा. हायड्रोजन नावाचं एक एलिमेंट आहे, याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा. सेंटरला नेहमी प्रत्येक ऍटमच्या सेंटरला कोण असतो? न्यूक्लियस. कोण असतं? कोण असतं? न्यूक्लियस. असा गोल लाडू भोपळा जे तुम्हाला पेपरमध्ये मिळतो, ठीक आहे, न्यूक्लियस. त्याच्यानंतर जे दुसरं सर्कल असतं त्याला काय म्हणतात? सांगा पाहू, याला काय म्हणतात? फर्स्ट सर्कलला आपण न्यूक्लियस म्हणतो. काय म्हणतो? न्यूक्लियस. ओके, न्यूक्लिऑन्स पण म्हणतात, ठीक आहे, न्यूक्लिऑइड्स पण म्हणतात, वेगवेगळे शब्द आहेत त्याला. आता आणि हे जो पार्ट आहे आता बरं का सर्वेश, इकडे बघ, हे दुसरं सर्कल आणि हे, याला काय म्हणतात? एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन. काय म्हणतात? म्हणजे न्यूक्लियस सोडून जे एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला म्हणतात एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन. ठीक आहे, एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन्स. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? अरे अडचण आहे का? नाही. ओके, ते पलीकडे खिडकीचा तो पडदावर आहे थोडा उज्ज्वल. हा पलीकडे पलीकडे फक्त पलीकडे. हा ओके, इकडे इकडे घे थोडं. हा आता लक्ष दे. आता हे स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे. आता लगेच इथेच सांगून टाकतो, न्यूक्लियस मध्ये नेहमी प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट असतात. न्यूक्लियस मध्ये कोण प्रेझेंट असतात? न्यूक्लियस कंटेन न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. ओके, न्यूक्लियस कंटेन अरे गप रे तू आहे. हा एक जणच कोणाच तरी. न्यूक्लियस कंटेन न्यूट्रॉन्स अँड, अरे कोण? न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. व्हेरी गुड, न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. ओके, देन बाळांनो, आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर कंटेन, एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन कंटेन इलेक्ट्रॉन्स. तिथे कोण असतात? इलेक्ट्रॉन्स. बर का, जास्त बोलायचं नाही. कोण आहे? इलेक्ट्रॉन्स आहे. त्यानंतर आता चार्ज. इकडे बघा, डायरेक्ट मी चार्जचा टॉपिक शिकवणार आहे कारण मला पटापटा घ्यायचा आहे. चार्ज. आता चार्ज ऑफ प्रोटॉन सर्वेश कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स, चार्ज ऑफ न्यूट्रॉन्स न्यूट्रल्स म्हणजे 0. आता डायरेक्ट मी मासचा टॉपिक शिकवणार आहे. इकडे बघा, अप्रॉक्सिमेटली मास लिहायचं असतं पेपरला तुम्हाला नेहमी. कोणतं लिहायचं असतं? अप्रॉक्सिमेटली. कोणतं? अप्रॉक्सिमेटली. मग इकडे लक्ष द्या बघा, मास ऑफ प्रोटॉन्स किती असतं बाळांनो? मास ऑफ प्रोटॉन अप्रॉक्सिमेटली 1 न्यू. किती असतं? 1 न्यू. ओके, देन बाळांनो मास ऑफ इलेक्ट्रॉन्स नेहमी असतं बाळांनो 0 न्यू. किती असतं? 0. इलेक्ट्रॉनचं मास नेहमी 0 असतं अप्रॉक्सिमेटली. प्रोटॉनचं मास नेहमी असतं 1 न्यू. यावरूनच पेपरला प्रश्न असतात. पुढे त्यानंतर न्यूट्रॉनचं मास किती असतं? न्यूट्रॉन 1 न्यू. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनचं मास असतं, बट न्यूट्रॉन्स वरती चार्ज नसतो. इलेक्ट्रॉन्स वरती -1 चा चार्ज असतो, याच्यावरती +1 चा चार्ज असतो, याच्यावर 0 चार्ज असतो. बट मास मध्ये जर आपण अभ्यास केला तर मास मध्ये प्रोटॉनचं मास 1 न्यू असतं, इलेक्ट्रॉनचं मास 0 असतं आणि न्यूट्रॉनचं मास 1 असतं आणि न्यूट्रॉनचा चार्ज 0 असतो. कन्फ्युज व्हायचं नाही. ठीक आहे, आलं एकदम क्लिअर इथपर्यंत? कोणाला काही अडचण आहे? नाही. मासेसचा पॉईंट मी शिकवलेला आहे. अप्रॉक्सिमेट लास्टच्या तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर बाळांनो डायरेक्ट मला सांगा, डिस्कवरी ऑफ. डिस्कवरीचा टॉपिक सांगणार आहे. डिस्कवरी, डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ओके, तर मला एक सांगा, डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स सर्वेच कोणी केली? सर जे थॉमसन. ओके, सर नाव त्याला रिस्पेक्ट. ठीक आहे, जे थॉमसन. ओके, सर जे थॉमसन. लिहून द्या कसं बी, पण लक्षात ठेवा असं असतं. MCQ आला तर लिहून द्या. प्रोटॉनची डिस्कवरी कोणी केली रे? प्रोटॉन्स, रुदरफोर्ड.
अर्निस्ट रुदरफोर्ड है ना. ई रुदरफोर्ड कोणी केली? ई रुदरफोर्ड. कोणी केली डिस्कवरी? अर्निस्ट रुदरफोर्डने. न्यूट्रॉनची डिस्कवरी कोणी केली रे बेटा? गोल्ड स्मिथ अँड चॅडविक. कोण? गोल्ड स्मिथ. एनसीईआरटी मध्ये सगळ्यात पहिला न्यूट्रॉनच्या डिस्कवरीसाठी गोल्ड स्मिथ नावाच्या सायंटिस्टने डिस्कवरी चालू केली होती. बट त्याचा द एंड चॅडविक नावाच्या सायंटिस्टने केला, म्हणून ते आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात चॅडविक असं नाव आलेलं आहे. पण एनसीईआरटी मध्ये जेव्हा आपण त्याची पार्श्वभूमी अभ्यास करतो त्यावेळेस गोल्ड स्मिथ असं नाव आहे. ठीक आहे, कन्फ्युजन दूर आहे एकदम, पण तुम्हाला तुमच्या पुस्तकातलंच लिहायचंय. लक्षात. पण ऑप्शन मध्ये एक तर गोल्ड स्मिथ नाव असेल किंवा चॅडविक असेल, दोघांपैकी एकच, दोन्ही सोबत नसतील. ओके ओके. या सायंटिस्टने कुणाची डिस्कवरी केली बेटा? न्यूट्रॉनची डिस्कवरी केली. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे? काही अडचण इथपर्यंत? इथपर्यंतच्या पार्ट पर्यंत काही अडचण आहे जो पेपरला येऊ शकतो? पुढे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर कोण घ्यायचा आता आपल्याला? सांगा पाहू, सांगा पाहू. अरे कोण घ्यायचाय? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर डिनोटेड बाय, व्हेरी गुड, झेड. ओके ठीक आहे. त्यानंतर दुसरा पार्ट कोण बघायचा आहे? ॲटॉमिक मास नंबर. कोपऱ्या कापऱ्यातली लक्ष द्या इकडे, नाही तर प्रश्न विचार नाही आले तर बघा आता. डिनोटेड बाय कॅपिटल ए. कॅपिटल ए ने डिनोट केलं जातं. ओके. मग बाळांनो प्रत्येक एलिमेंटला ॲटॉमिक नंबर असतो, प्रत्येक एलिमेंटला ॲटॉमिक मास सुद्धा असतं. नेहमी लक्षात ठेवा बाळांनो की एक्स इज अ एलिमेंट, एक्स इज अ एनी एलिमेंट्स किंवा एक्स इज अ एनी ॲटम्स. ओके. कोणताही ॲटम्स आहे तर त्याचा जो झेड नंबर असतो तो नेहमी इथे खाली लिहिलेला असतो. म्हणजेच ॲटॉमिक नंबर नेहमी खाली बेसला दिलेला असतो आणि त्याच्या पॉवरला वरती कोण दिलेला असतो बाळांनो? ॲटॉमिक मास नंबर, म्हणजे ए इथे वरती लिहिलेला असतो. आलं का लक्षात? ओके. 2 मिनिटासाठी लक्ष द्या. ओके. दॅन बाळांनो ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल? जरा सांग बरं, व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? ए गपरे, गप, लगेच गप बस. चुकी सांगितली सगळी. अरे राजा, नंबर्स ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स म्हटलं की कोणाचं येईल? ॲटॉमिक मास नंबर. मग इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय? नाही बाळांनो, आता मी सांगणार आहे तीच डेफिनेशन तुम्ही लिहायची, वेगळं काहीच लिहायचं नाही. ओके. आता सांगतो ऐका. द ॲटॉमिक नंबर इज डिफाइंड ॲज, एकदम सिंपल सांगतो तुम्हाला समजेल अशी, इज डिफाइंड ॲज element having total number of electrons or protons. इलेक्ट्रॉनचा किंवा प्रोटॉनचा टोटल नंबर इज ऑलवेज इक्वल टू ॲटॉमिक नंबर. त्या दोघांचाच नंबर म्हणजेच कोण असतो तुमच्या बाळांनो? ॲटॉमिक नंबर असतो. नेहमी लक्षात ठेवा. याचा अर्थ बाळांनो काय झाला रे? याचा अर्थ काय झाला पोरांनो? याचा अर्थ झालेला आहे, आपण याला जरा खाली घेऊयात. बिचाऱ्या चल रे तू खाली. पीची दांडी घेऊन पळाला, तो काय एकटा गेला नाही, तुमच्या वर्गात सगळ्याच खोडीचा आहे. मी तर एकदम शांत बसा. सोमनाथ सर गलत कभी नहीं पढ़ाते. ठीक है, आप चुपचाप बैठो, हम बताएंगे, रुको. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर असतो राजा. ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नेहमी लक्षात ठेवा. आता फॉर्म्युला सांगतो, फॉर्म्युला डॉस्कात ठेवा, विसरायचं नाही. ओके. मग मला एक सांगा, झेड इज ऑलवेज इक्वल टू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और किंवा टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स. आलं का लक्षात आता? म्हणजेच तुमचा झेड हा नेहमी टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉनच्या बराबर असतो किंवा प्रोटॉनच्या नंबरच्या बराबर असतो, विसरायचं नाही. म्हणजेच तुमचे जेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर असेल त्या एलिमेंटचा, त्या एलिमेंटकडे तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतील आणि तेवढेच प्रोटॉन्स असतील. वाक्य क्लिअर आहे का? काय सांगितलं मी? ज्या इकडे बघा आता थांब, त्या एलिमेंटचा जेवढा ॲटॉमिक नंबर असेल,
फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष दे, एकदम सिंपल सांगतो. हे कार्बन आहे, हे कार्बन आहे की नाही भाऊ? ए कोण आहे हा? कार्बन आहे. ओळखला का? हा ओळखला ना? कार्बन आहे. बरं, या कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 6. मास नंबर किती आहे? 12. ठीक आहे, याचा अर्थ झेड इज इक्वल टू किती झालं बेटा? 6. ए इज इक्वल टू किती झालं? माझ्याकडे लक्ष असू दे रे, 12. ओके, शाना नको. हा, आता बघ इकडे झेड इज इक्वल टू 6 आहे आणि ए इज इक्वल टू 12 आहे. पॉइंट क्लिअर आहे? ओके. मग आता मी जर विचारलं की कार्बनकडे इलेक्ट्रॉन्स किती, तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे? नेहमी 6. कळलं? आणि मी जर म्हणलो कार्बनकडे प्रोटॉन किती, तुमचं उत्तर किती यायला पाहिजे? 6च. डोक्यात घुसलं का आता? कळलं का सगळ्यांना? काय सांगितलं मी? मला वाक्य रिपीट करा पटकन. ए रिपीट करा वाक्य. हा हा इज इक्वल टू ऍटॉमिक नंबर. एवढा फॉर्म्युला पेपर मध्ये लिहायला विसरायचं नाही. आणि माझ्यासारखं झेड इज इक्वल टू असं नाही लिहायचं, स्मार्ट नाही बनायचं. ऍटॉमिक नंबर ब्रॅकेट्स मध्ये झेड इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स. कळलं का ऍटॉमिक नंबर काय असतो? ओके, गुड्स. आता आपल्याला काय शिकायचं आहे? ऍटॉमिक मास नंबर. बार काय नाही ऐकायचं, बोलायचं नाही जास्त. हा, आता पुढे काय करायचंय? ऍटॉमिक सांगा मास नंबर डिनोटेड बाय कोपऱ्यातला सांग रे. हा, कॅपिटल ए. ओके, आता लक्ष दे बाळा, याची डेफिनेशन काय लिहायची? याचा पहिला फॉर्म्युला लिहितो. इकडे बघा, ए इज इक्वल टू, ए म्हणजेच कोण आहे? ए म्हणजे कोण आहे? हा, ऍटॉमिक मास नंबर. ऍटॉमिक मास नंबर म्हण पुढं. ठीक आहे, नंबर इज इक्वल टू प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. दोघांची ऍडिशन बाळांनो म्हणजेच ऍटॉमिक मास नंबर असतो. कन्फ्युज होऊ नका, मी तुम्हाला ते कॅल्क्युलेट पण करून दाखवेल कसं असतो काय असतो, फक्त लक्ष द्या. कळलं का आता? मग आता याची डेफिनेशन काय लिहायची? ऍटॉमिक मास नंबरचे म्हणायचं द सम ऑफ, काय म्हणायचं? द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, नंबर ऑफ proton and neutrons in nucleus is called A. A म्हणजेच, कळलं का आता? किती सोपी डेफिनेशन आहे, समजले इथपर्यंत? आता प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स एखाद्या एलिमेंटची मी कॅल्क्युलेट करून दाखवतो. नीट लक्ष द्या. कळलं? ठीक आहे. आता बघा, आपण काय करूयात? कॅल्क्युलेट. एक क्वेश्चन लिहिलाय मी. हाऊ मेनी, एक क्वेश्चनच लिहितो मी. क्वेश्चन लिहितो. हाऊ मेनी प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स इन लक्ष दे, इन Na11 and 23. याच्यामध्ये आपल्याला कोण सांगायचे? इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये कोण सांगायचे? प्रोटॉन्स. याच्यामध्ये कोण सांगायचे? न्यूट्रॉन्स. आता आपल्याला सांगायचे. ओके, आता माझ्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे तुम्हाला पॉईंट एकदम क्लिअर होऊन जाईल. आता सरांनी सांगितलं होतं की ॲटॉमिक नंबर इज ऑलवेज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे ॲटॉमिक नंबर किती याचा? 11. याचा अर्थ त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती? 11. कळलं का आता? ओके, आता जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात तेवढेच प्रोटॉन असतात. पण प्रोटॉन नेहमी प्रेझेंट कुठे असतात? मास नंबर मध्ये. प्रोटॉन्स कुठे प्रेझेंट असतात? ॲटॉमिक नंबरचे त्याचे इक्वल असतात, म्हणून ते प्रोटॉनचा वर्ड वापरला होता आपण खाली. म्हणजे याच्यामध्ये असतात. मग याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स लिहितात का तेवढाच प्रोटॉनचा नंबर लिहायचा. कळलं? आणि राहिलेली संख्या मायनस करायची मास नंबर म्हणून. आता काय राहिलेत किती खाली? 12. म्हणजे किती आपले झाले न्यूट्रॉन्स? 12. आता जर मी 11 + 12 केलं तर 23 उत्तर येतं का रे? हा बोला. हा, 5 मिनिट लागतील. ठीक आहे, आलंय का लक्षात? काय सांगितलं मी? कन्फ्युजन नाही. जर दोघांची ऍडिशन केली 11 + 12 23 येते का? येते. याचा अर्थ 23 म्हणजे ए इज इक्वल टू 23 आहे. याचा अर्थ ए इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. प्रोटॉन्स किती आहेत बाळांनो? 11 प्लस न्यूट्रॉन्स किती आहेत? 12. दोघांची ऍडिशन 23 येते का? येते. समजलं? पुढच्याच तुम्ही सांगाल. हा, प्रयत्न करा. सांगा रे. हाऊ मेनी प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन थोडा अवघड देतो या. क्लोरीन 17 आणि 35.5. सांगा बरं. ॲटॉमिक नंबर 17. थांब 2 मिनिटं. ॲटॉमिक मास नंबर
35.5. आता इलेक्ट्रॉन सांग, प्रोटॉन सांग आणि न्यूट्रॉन सांग. इलेक्ट्रॉन्स किती? इलेक्ट्रॉन्स सगळे पोर लक्ष दिला. इलेक्ट्रॉन भुजबळ 17 इलेक्ट्रॉन्स. हा प्रोटॉन्स किती? 17च. मग 35.5 मायनस 17 किती येते? 5.15. 2 7 गेले. ठीक आहे 8 आणि 2तून 1 गेला 18.5. काय झाले आपले? न्यूट्रॉन्स. जमतय का आता? खेळ जमला का? सगळ्यांना कळलं का रे? कळतंय ना? हा. तर अशा पद्धतीनं ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास नंबर काय होता टॉपिक संपलेला आहे. ओके. आता ऍटमचे एक प्रश्न अजून सांगतो तुम्हाला. कधी कधी येतं, राईट द नेम ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स ऑफ ॲटम. ॲटमचे सब ॲटॉमिक पार्टिकल सांगा. तर ॲटमचे सब ॲटॉमिक पार्टिकल जे असतात ते 3 असतात. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. ते बी कुठेतरी लिहून देतो. काय लिहायचं त्याला? सब. काय लिहायचं रे सर्वेश? सब ॲटॉमिक पार्टिकल. व्हेरी गुड. हा सब ॲटॉमिक पार्टिकल कोणते असतात सांग बरं नाव. बर, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. जमलं का? काय अडचण आहे? प्रश्न कसा येऊ देत पर्यंत काय टेन्शन आहे कोणाला नाही. पुढचा पॉइंट लिहायचा आहे आपल्याला आयसोटोप्स. काय टॉपिकचं नाव आहे? आयसोटोप्स. बारकाईने लक्ष द्यायचं. आयसोटोप चांगल्याला कळत नाही बरं का. 2 मिनिटासाठी लक्ष द्यायचं. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. चुकीचं बोलूच नको. 2 मिनिट तू गप्प बसून राह. मी सांगितल्यानंतर मला उत्तर सांग. आयसोटोप्स मी तुला विचारलं की मग सांगायचं. ठीक आहे. तोपर्यंत एकदम शांत बसायचं. आयसोटोप्स काय असतं? भुजबळ आयसोटोप्स काय असतं? बारकाईने लक्ष दे. आता एक एक्झाम्पल तो आहे समोर लिहितो, त्याच्यावरून डेफिनेशन बनवायची तू. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. तुमच्या समोर एवढे एलिमेंट बाळांनो मी लिहिलेत. इकडे बघा एवढे एलिमेंट मी तुमच्या समोर लिहिलेत. ओके. आणि मी म्हटलो की प्लुटोनियम, ड्यूटोनियम, टिटोनियम आर ऑल आयसोटोप्स ऑफ ईच अदर. असं मी म्हटलो. याला प्रोटोनियम्स म्हणतात, याला ड्यूटोनियम्स म्हणतात, याला टिटोनियम्स म्हणतात. डीप सांगणार आहे, तुम्ही घाबरू नका. तुमचे पुस्तक नसलं तरी. म्हणजेच हे एकमेकांचे आयसोटोप्स आहेत. आता याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं आणि आयसोटोपची डेफिनेशन बनवायला सांगितली तर आपण असं म्हणू शकतो का? द काय? आता मी सांगतो बारकाईने ऐक. द टू और सॉरी आयसोटोपची एकदम सिंपल डेफिनेशन लिहूया. थोडं पुस्तकाचा तुमच्या बेसनीच सांगूयात म्हणजे तुम्हाला पेपरला मार्क पडतील. ऑल आयसोटोप इन एलिमेंट्स हॅव द सेम ॲटॉमिक नंबर. यांनी काय सांगितलं माहिती? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मध्ये कॅल्क्युलेट केलंय. बट प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मध्ये सांगण्यापेक्षा तुम्ही असं सांगा द कंपाऊंड्स हॅव्हिंग नाही द एलिमेंट्स हॅव्हिंग. ते माझ्या लक्षात आलं. बट मला असं म्हणायचंय सेम एलिमेंट पण आहे, सेम एलिमेंट आहे, सेम नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर आहे आणि डिफरंट नंबर ऑफ मास नंबर आहे. कसं अरेंज करायचं वाक्य? सेम एलिमेंट. ऐका मला वाक्य कसं अरेंज करायचं तुम्ही सांगा. मी वाक्य अरेंज करायचा विचार करतोय. एलिमेंट कसा दिसतोय? सेम. ॲटॉमिक नंबर कसा दिसतोय? सेम. मास नंबर काय आहे? डिफरंट. कसं लिहायचं याला? वाक्यात कसं लिहायचं? हा दोज एलिमेंट हॅव्हिंग लिहा. नाही चुकते तरी पण ती सेम तो सेम एलिमेंट नावाची कन्सेप्टच बसत नाही त्याच्यात. ते फ्रेम मध्ये बसतच नाहीये. मी बसवायचा प्रयत्न करतो पण ती बसत नाहीये. थांबा ना तुम्ही. आता तुम्ही काहीच नका सांगू. मी आता काय करतो ते सेम नंबर बसत नाही पण तुम्ही एक डोक्यात ठेवा. ऐका ना शॉर्टकट लिहून देतो तुम्हाला. इकडे बघा ना आयसोटोपची कन्सेप्ट एवढीच लक्षात ठेवा. पोरांनो इकडे लक्ष द्या. आयसोटोप्स म्हणजे काय? 3 कन्सेप्ट डेफिनेशन पण लिहून देतो पण त्या डेफिनेशन मध्ये सेम नंबर येतच नाहीये. तिथे बसत नाही. मी तोच विचार करतो एवढा वेळेचा. मग मी तुम्हाला डेफिनेशन तुमच्या पुस्तकाप्रमाणे लिहून देतो. इकडे लक्ष द्या. याच्यामध्ये ना सेम एलिमेंट असतात. काय असतात? काय असतात? सेम एलिमेंट्स असतात. बरोबर. त्यानंतर जे एलिमेंट्स असतात सेम एलिमेंट त्यांचा ॲटॉमिक नंबर काय असतो? ॲटॉमिक नंबर सेम. कसा असतो? सेम. पण मास नंबर कसा असतो? मास नंबर कसा असतो बाळांनो? डिफरंट. हे 3 पॉइंट आहेत. आता बघा याच्यामध्ये जर आपण विचार केला तर याची डेफिनेशन आपण लिहू शकतो. दोज एलिमेंट हॅव्हिंग सेम नंबर ऑफ ॲटॉमिक नंबर बट डिफरंट नंबर ऑफ मास नंबर इज कॉल्ड ॲज द आयसोटोप्स. याची डेफिनेशन लिहून देतो. द एलिमेंट्स हॅव्हिंग दोज एलिमेंट्स. ऐका लिहून देतो. तो सेम शब्द बसत नव्हता. मला सेम एलिमेंट्स म्हणायचं. दोज सेम एलिमेंट्स असं लिहू का? चालेल का? दोज सेम एलिमेंट्स हॅव्हिंग.
का नको लिहू सेम नकोच लिहू शब्द नाहीच लिहित जाऊ द्या काही गरज नाही त्याची एवढं लिहिलं तरी चालेल समोरच्याला कळतंय तुमच्या भावना काय आहेत ओके इथं नजरेतून भावना करतात इथं एवढं अख्खं वाक्य लिहिलं तरी कळा नका त्या शिक्षकाला गदाड्याला काय राव ली दोज एलिमेंट हॅव्हिंग तुम्हाला सोपं जावं म्हणून लिहितोय दोज एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक सांगा सेम ॲटॉमिक नंबर ऐका तुम्ही ऐका दुसरी डेफिनेशन पण लिहून देतो सेम ॲटॉमिक नंबर but different atomic माझ्या मागे म्हणा but different atomic mass number is called isotopes. आता आयसोटोप्स मध्ये तुम्हाला एक मजा दाखवतो ऐका आणि ती मजा दाखवली की दुसरी डेफिनेशन तयार करून देतो तुमच्या पुस्तकातली पण त्या अगोदर बघा आता बघा बाळांनो हे हायड्रोजन 1 आहे का नाही तो पहिला हायड्रोजन दिसला का आणि इकडे बघा आता याच्यात जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर याच्याकडे मला एक सांगा इलेक्ट्रॉन्स किती आहेत रे बाळा पहिल्यात जो हायड्रोजन 1 आहे ना याला प्रोटोनियम म्हणतात काय म्हणतात प्रोटोनियम काय म्हणतात हा ते काही म्हणू द्या किती इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे 1 प्रोटॉन्स किती त्याच्याकडे मग न्यूट्रॉन्स किती येतील इज जर 1 - 1 केलं तर जमलं दुसऱ्यात इलेक्ट्रॉन्स किती 1 प्रोटॉन्स किती न्यूट्रॉन्स किती हा तिसरा इलेक्ट्रॉन्स किती प्रोटॉन्स किती 2 आहे ना 2 किती 2 आता याच्यावर एक नवीन डेफिनेशन तयार होतीये the elements having same number of electrons and protons but different number of neutrons is called as isotopes कळलं तुमच्या पुस्तकातली हा मग लिहू का तुमच्या पुस्तकातले डेफिनेशन्स ही लिहिली तरी चालेल बरं का ही काय चुकीची नाही बरं का पोरांनो ही काय चुकीची नाही ते सुद्धा बरोबर आहे खूप सारे रेफरन्स बुक मध्ये ह्या डेफिनेशन आहेत ओके पुढे चला हा काय लिहायचं सांगा तुम्ही थकलेत मला माहिती आहे पण तुम्हाला थकू देणार नाही मी सोडणार नाहीये थोडं होस तर हा ज्या दिवशी पोरं थकतात त्या दिवशी मला जास्त एनर्जी येते लक्षात ठेवा हा अपोजिट आहे पोरांच्या काय सर्वेश बघू नको असा हा सोडणार नाही तुला तो कसं बघितलं तरी चला घ्या लिहून आता काय लिहायचं दोज एलिमेंट्स तर तू कन्सेप्ट क्लिअर झाली का आयसोटोपची दोज एलिमेंट्स हॅव्हिंग काय म्हणायचं त्याला दोज एलिमेंट्स हॅव्हिंग सेम नंबर ऑफ electrons or protons but different numbers of neutrons is called as isotope डेफिनेशन विसरायची नाही अजून एक दोन एक्झाम्पल देतो तुम्हाला आयसोटोपचे तुम्ही तिथे डॉस्कॅट ठेवता का डॉस्कॅट याच्यापेक्षा जास्त काही सांगणार नाही फक्त एक्झाम्पल देतो डॉक्यात ठेवायला कार्बन 6 12 कार्बन 6 13 कार्बन 6 14 ओके पुढलं एक्झाम्पल नायट्रोजन 7 13 नायट्रोजन 7 14 दिस इज द आयसोटोप्स ऑफ इच अदर्स ओके ही आयसोटोपचे एक्झाम्पल्स आहेत मग प्रश्न आता बघा काय येतो मनात तुमच्या मनात नाही आला तो प्रश्न तर तुमच्या क्युरिओसिटी नाहीच आहे ठीक आहे आता बघा तुमच्या मनात एक प्रश्न यायला पाहिजे होता सर जर कार्बन 612 कार्बन 613 कार्बन 614 एवढे जर कार्बनचे आयसोटोप्स आहेत तर पेरियोडिक टेबल्स मध्ये कार्बन 612 का वापरला गेला कार्बन 613 का नाही वापरला त्यांनी कार्बन 614 का नाही वापरला कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आणि 14 मास नंबर का नाही दिला पेरियोडिक टेबल्स मध्ये त्याचं कारण आहे काय एकदम सिंपल वाक्यात सांगतो बाळांनो याचा अबेंडन्स जास्त आहे हा जास्त प्रमाणात असतो आणि हे कमी प्रमाणात असतात म्हणून यांना पेरियोडिक टेबल्स मध्ये वापरलं जात नाही आणि दिस आयसोटोप इज अ रेडिओ ऍक्टिव्ह हे कसे असतात पुढचे रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय सर त्यांचा डिके लाईफ कमी असतो ते कमी काळ जगतात ऍटमॉस्फिअर मध्ये जरी तयार झाले तरी जगतात कमी काळ म्हणून ते पेरियोडिक टेबल्स मध्ये नाहीत मग मोस्ट स्टेबल आणि मोस्ट अबेंडन्स एलिमेंट्स इज अ कार्बन 612 ठीक आहे किंवा कार्बन 714 किंवा हायड्रोजन 11 ठीक आहे सेम कन्सेप्ट पुढे चला पुढच्या टॉपिकचं नाव घ्यायचंय आयसोबार तू सांगशील तर हा the atoms of different elements having same number of mass number same आहे but different atomic numbers आहे ठीक आहे घेऊन लिहून टाकू काय विषय नाही एक्झाम्पल आयसोबार उलट करता घोटाळा होईल तुझ्याकडून तू लक्ष दे आयसोबार्स मध्ये काय असतं आयसोबारची टेक्निक्स काय लक्षात ठेवायची एक्झाम्पल लक्ष द्या एक्झाम्पल सांगतो
कार्बन 614 वापरूयात आपण. कार्बन 614 वापरूयात आणि कार्बन नाही वापरायचं त्याच्यात, एलिमेंट डिफरंट पाहिजे त्याच्यात. तर नायट्रोजन 714 वापरूयात. हे एक्झाम्पल वापरूयात. आता इथे जर ऑब्झर्वेशन केलं तर आपण म्हणायचं दोज काय म्हणता येईल, दोज म्हणायचं का, द ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट, द ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट्स. ओके, एलिमेंट्स कसा बेटा, डिफरंट. ओके, एलिमेंट्स कसा आहे, डिफरंट. दोज एलिमेंट्स ऑफ द डिफरंट ॲटम हॅव्हिंग सेम काय म्हणता येईल, हा बस एकदम सिंपल. हा सांग आता काय म्हणू, सांग एकदा पूर्ण वाक्य सांग ना राजा, सांग परत सांग. हा चल, तू अगोदर सांगितली होती, सांग. शॉर्टकट नको ना हानू, त्याला मिरची मसाला लाव ना थोडा, लक्षात ठेवा. बरं चला आयसोबारचे शॉर्टकट्स लिहून देतो. चला आयसोबारला कसं लक्षात ठेवायचं माहिती का, एलिमेंट कसा आहे, एलिमेंट कसा आहे, हा ऍटॉमिक नंबर कसा आहे झेड, हा बट ए कसा आहे, हा डेफिनेशन तुम्ही बनवत बसा. येडे कुठले, सोपी पुस्तकातले पाठ करा. ठीक आहे, देऊ लिहून. हा चला पुढे, कंटाळा आलाय तुम्हाला मला माहिती. आयसोटोन्स घ्या, मी सोडणार नाही, तुम्ही काळजी नका करू. आयसोटोन्स घ्या. काय असतं आयसोटोन्स, आयसोटोन्स एक्झाम्पल्स घ्या. The atoms different element having same number of neutrons in the nuclei. आता बघा एलिमेंट डिफरन्स असतो, लिहून देतो. याचा एक्झाम्पल वरून कळेल तुम्हाला. 511 आणि कार्बन 612. ओके, इकडे बघा याच्यात काय लक्षात ठेवायचं माहिती, याच्यात शॉर्टकट सांगतो, ऐका टेक्निक सांगतो. आयसोटोन्स म्हणजे काय माहिती, इकडे बघा एलिमेंट कसा आहे रे, एलिमेंट कसा आहे, हा एलिमेंट कसा आहे बघा बर का, डिफरंट आहे बरोबर. त्यानंतर ह्या सांगतो ना हा सगळं डिफरंट लिहून टाका. हा हे डिफरंट, हा याचा झेड कसा आहे, हा त्याचा ए कसा आहे. मग याच्यामध्ये आता सगळं डिफरंट असेल तर कन्सेप्ट एक नवीन आली. ठीक आहे, तुम्ही असले तरी चालेल. दोज एलिमेंट्स हॅव्हिंग different elements, different atomic number, different mass number, those elements किंवा those compounds are each isotopes of each other. पण याच्याला सोपं सांगायचं तर याच्यामध्ये त्यांनी न्यूट्रॉनची कन्सेप्ट वापरली आहे. आणि हा आयस्टोन्स नावाची जी कन्सेप्ट आहे ही स्पेशली न्यूट्रॉनसाठी आलेली आहे, न्यूट्रॉनसाठी. ओके, याच्यात इलेक्ट्रॉन्स माझा बरं किती आहेत, 5, प्रोटॉन्स 5, न्यूट्रॉन 6, इकडे इलेक्ट्रॉन्स 6, प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स. हा आता बघा याची एक डेफिनेशन तयार होईल पोरांनो. मी माझ्या पद्धतीने करतो, तुम्ही नका सांगू, मला कळलं तुमच्या डेफिनेशन म्हणजे जबरदस्त आहेत, त्यामुळे मी माझ्या पद्धतीने करतो, तुम्ही फक्त लक्ष द्या. ठीक आहे, दोज एलिमेंट्स हॅव्हिंग सेम नंबर ऑफ neutrons but same number of protons, same number of neutrons but different number of electrons or protons. बसवली का डेफिनेशन, बसली बरोबर, कन्सेप्टला बसली का, व्हेरी गुड. पुढच्या टॉपिक कडे चला. हा ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल्स. अरे झॅपवा टग्यांनो, अभ्यास नाही करत काही नाही. किती वाजले किती सर्व्हिस ते सांगा रे, माझा सर्व्हिसवर भरोसा आहे. सर्व्हिस किती वाजले, बरं चला जावा घरी. 11:22 झाले, तुम्हाला भूका लागली असतील ना, जावा घरी. चहा बिस्किट नको, 12 वाजता चहा बिस्किट आहेत, 12 वाजता चहा बिस्किट आहेत. ए टग्या तू मोकळाच आहे, लेकरांचा विचार कर ना.